अरे आज तर सगळे आहेत. चिमणीताई, काय तू आज त्या इट्टू कोल्ह्याला इथे पाहिलंस का? नाही तर काल तो त्या मोठ्या दगडावर झोपलेला होता. तुम्ही सगळे त्याला घाबरता ना? चिमणीताई, माहित आहे का, काल पण आमच्या एका मित्राला घेऊन गेला तो. काय सांगणार, त्याच्यामुळे या जंगलात राहणं कठीण झालंय. तिकडे बघा, मोठा ससा येतोय. अरे, पहिलं तर आपण फक्त त्या कोल्ह्याला घाबरायचो, आता यालाही घाबरावं लागेल. तो आपल्यापेक्षाही जास्त मोठा आहे, तोच गर्व आहे त्याला. आम्ही पण ससे आहोत, त्याला काहीच अर्थ नाहीये. तुला बोललो होतो इकडचं गाजर खायचं नाही, तरी देखील तुम्ही सगळे अजून खूप लहान आहात. मी जर एक फूक मारली ना तर सगळे उडून जाल. शांतपणे मी काय बोलतो ते ऐका, नाहीतर मी सगळ्यांना विहिरीत फेकून देईन. अरे दादा, आम्ही काहीच चूक नाही केली, मग आम्हाला काय शिक्षा देतोयस? बरोबर बोललास, चूक नाही त्याला शिक्षाही नाही. काय बोललीस तू? तुझं काम बघ, समजलीस? इकडचं सगळं काम मी बघेन. तुझं शरीर मोठं आहे आणि बुद्धी तर बिलकुलच नाहीये ना. अरे काय रे, आता डोकंही मोठं. पळा पळा, इट्टू कोल्हा येतोय, पळा पळा. अरे बापरे. चिमणीताई, परत भेटूया. चिमणीताई, परत भेटूया. अरे पळा रे. ह्या इट्टू पासून तर मी खूपच हैराण झालीये. अरे मला पण लपू द्या रे. मोठ्या दादाला वाचवायला काहीच पर्याय मिळत नाहीये. त्याला वाचवायची काही गरज नाहीये. असं बोलू नकोस तू, तू पण आपल्यातलाच एक आहे ना.
छोटा नटखट ते ससे तर आपल्याकडेच येत आहेत. वाटतं काहीतरी संकट आलंय. मंगू दादा, जरा आमची मदत कर ना. काय झालं मित्रांनो? आमच्यामधील एका सशाला तो इट्टू कोल्हा घेऊन गेला. तो तिथे त्या दगडावर बसला आहे. त्याला मारायचं नाहीये, फक्त घाबरवायचं आहे त्याला. त्या इट्टूला घाबरवणं माझ्यासाठी काही मोठी गोष्ट नाहीये. तर लवकर जा. काय मी एकटा? तू पण ये ना. ह्यावेळी तर सोडून दिलं त्याला, नाहीतर त्यालाच दाखवलंच असतं. खरं बोललास. हत्ती दादा, धन्यवाद. जर तू आता आला नसतास ना, त्या कोल्ह्याने मला खाऊन टाकलं असतं. तुझे हे उपकार मी कधीच नाही विसरणार. खूप खूप धन्यवाद. तुझ्या मित्रांनी आम्हाला वेळेवर येऊन सांगितलं म्हणून तू वाचलास. तुला खरं तर यांचे आभार मानले पाहिजेत. माफ करा मित्रांनो, मी तुमच्याशी खूप भांडलो, तरी पण तुम्ही माझा खूप विचार केलात आणि मला वाचवलात. धन्यवाद. मी आता कधीच तुमच्या सोबत अजिबात भांडणार नाही. मला माफ करा. आम्हाला आमच्या दादावर काहीच राग नाहीये. आता तर सगळे खुश आहेत ना? हो, आम्ही सगळे खुश आहोत. धन्यवाद हत्ती दादा. तो अजूनपर्यंत नाही आला. त्याला काय झालं असेल? बाबा, बराच वेळ झाला तुम्ही रस्त्याकडे बघताय. कोण येणार आहे? त्याला, मुन्नाला. मुन्ना नावानी तर कोणीच कपडे शिवायला नाही दिलेत. अरे बेटा, मी ज्याला केळी देतो तो मुन्ना नावाचा हत्ती आहे. असं आहे, मुन्ना नावाचा हत्ती आहे. आपण हत्तीला केळी देऊन का पैसा वाया घालवतोय? बेटा सोनू, हे आपल्या आयुष्यातील चांगले क्षण आहेत. मुन्नाला केळं देऊन मला खूप आनंद होतो. हा, अरे ये मुन्ना, तुझ्याकरता केळं मी इकडे ठेवलंय. हा दुष्ट हत्ती इकडे आला नसता तर ही सगळी केळं मी एकटीच खाल्ली असती. हा, पूर्ण खाऊन घे मुन्ना. छान आहेत केळी. या हत्तीला केळी किती आवडतात. सगळी एका दमात खाल्ली. याला केळी नाही, सुईनी टोचायला हवं. ठीक आहे मुन्ना, तू आता नदीवर जा. उद्या तुझ्याकरता अजून केळी विकत घेऊन ठेवेन. अरे सोनू, तू कपडे शिवून ठेवले का? कार्पेट काय आहे? अरे कार्पेट नाही, कपडा. तुझ्या वडिलांनी सांगितलं आज ते शिवून ठेवतील. आज मला एका लग्नाला जायचंय. काही हरकत नाही, तुम्ही जा ना मग. अरे बेटा, तो नवा कपडा घालूनच मला लग्नाला जायचंय. तो तर नाही मिळणार. अजून कापलाच नाहीये. इतकंच नाही तर बाबा आज उशिरा येणार आहेत. काहीही झालं तरी कपडा घेतल्याशिवाय मी जाणार नाही. आज मला कपडा पाहिजेच. छे, काय आहे? अरे बापरे, वाचवा, हत्ती मला मारायला आलाय. घाबरू नका, तो काहीच नाही करणार. हा, काय रे, आज पण केळी खायला इथेच थांबलास? केळी खाऊन सरळ नदीवर ये. मी पुढे जातो. सोंड समोर करून काही फायदा नाहीये. बाबा इथे नाहीत. लवकर जा.
ओरडून काही फायदा नाही. लवकर जा. सांगून ऐकत नाहीस का? मी बघतोच आता तू कसा जात नाही ते. अरे बेटा, असं नको करूस. हत्तीला सुई नको टोचूस. चुप रहा. मला माहितीये काय करायचंय. सुई नको टोचूस. घे, मी तुला हे देतो. माझ्या समोर त्याचे काही नखरे चालणार नाही. बघ कसा पळाला. आजपासून तो कधीच येणार नाही. बाबा येण्यापूर्वी आता मी मस्त चहा पिऊन येतो. अरे बेटा, तू चाललास का? हो, मी चहा प्यायला जातोय. मग माझे कपडे? कपडे तर आज नाही मिळणार. तुम्ही काही दिवसांनी या. अरे देवा, लग्नात कशी जाऊ मी? आज संध्याकाळच्या आधी पोलिसांचे कपडे द्यायचे आहेत, नाहीतर ते मला मारून टाकतील. तू पुन्हा आलास? एकदा टोचलं ते पुरेसं नाही का? परत सुई टोचू? अरे मी पूर्ण भिजलो. हा हत्ती पागल झालाय. अरे वाचवा, हा हत्ती माझं दुकान तोडतोय. अरे वाचवा. मुन्ना नाही, नको करू असं. मला यायला जरा वेळ लागला तर तू एवढा तमाशा केलास. तमाशा मुन्नाने नाही, तुझ्या मुलाने केलाय. सोंडेवर सुई टोचले त्याने. बाबा, मला क्षमा करा. माझी खूप मोठी चूक झाली. बेटा, रागामुळे आपल्याला फक्त शत्रूच मिळतात, पण खऱ्या प्रेमाने हत्तीसारख्या कोणालाही आपलंसं करता येतं. समजलं? बाबा, मला माझी चूक समजली. रोज याच रस्त्याने जातो, पण जंगल असल्याने मला आज जरा भीती वाटतेय. एक काम करू, गाणं म्हणत पुढे जाऊ. झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो. झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो. काले कौवे से डरियो. अरे गध्या, तू का थांबलास? चालून चालून थकलास का? अरे ओरडतो का आहेस? लवकर चल, बाजारात पोहोचायला अजून बराच वेळ आहे. तुम्ही आज कुठेही जाणार नाही. थांबा इथे. अरे देवा, हा कोण आहे? अरे देवा, हा तर कोणीतरी चोर आहे. अरे राक्षस, राक्षस. चुप रहा. मी राक्षस नाहीये. राक्षस नाही तर मग कोण? मी आहे भूत. माझ्या समोर आलेला तू आजपासून माझा गुलाम आहेस. आता तू वाचू शकत नाही. अरे भूता, देवाच्या नावानी मला नको मारूस. मी बाजारात मिठाई विकणारा एक सामान्य व्यापारी आहे रे. मी उपाशी असताना मी हे काहीच पाहत नाही. गरीब असो की श्रीमंत, समोर येणाऱ्या प्रत्येकाला खाऊन मी माझी भूक मिटवतो. मला नको खाऊस. माझे बायका पोरं पोरकी होतील. हवं तर तुमची भूक मिटवायला मी मिठाई देऊ शकतो. सगळे म्हणतात मी बनवलेली मिठाई खूपच चविष्ट असते. हे तुम्ही पण खाऊन बघा. अरे खूपच चविष्ट. इतकी चविष्ट रबडी पहिल्यांदा खातोय. ही सगळी मला हवी. अरे भूता, हे तर मी बाजारात विकायला नेतोय. ही विकून मिळणाऱ्या पैशातून माझं घर चालतं. मग माझी भूक मिटवायला मी या गाढवाला खाऊन टाकतो. अरे नाही, माझ्या गध्याला नको खाऊस. तर गध्याऐवजी मी तुलाच खातो. मला? हो, तुलाच. मी भूक नाही थांबवू शकत. बोलायला पण वेळ नाही आहे माझ्याकडे. मी तुला खायला येतोय.
वाचण्यासाठी काहीतरी युक्ती करावी लागेल, नाहीतर हे भूत मला खाऊन टाकेल. काहीतरी युक्ती तर करावीच लागेल. तू काय विचार करतोय? म्हणजे मी विचार करतो की सगळे भूत जादूगर असतात, पण तुला पाहून असं काही वाटत नाही. मग मला बघून तुला काय वाटतंय? तुला बघून असं वाटतं की गरिबीमुळे मरणार एक भूत आहे. मंत्रतंत्र काय माहित नसलेलं भूत. बस, तुला काय वाटलं माझ्याबद्दल? मला जादू करता नाही येत? तर हे बघ. अरे तू तर मोठा होतोयस. हो, मी मोठा होतोय आणि अजून मोठा होऊ शकतो. अरे अजून नको मोठा होऊस, मला भीती वाटतेय. वाढलं की माझी शक्ती अजून वाढते. खरंच? मग छोटं झालं की तुझी शक्ती अजून कमी होते, हो ना? नाही नाही, लहान मोठं झालं तरी माझी शक्ती कमी नाही होणार. तरीही मी माझा आकार लहान करेन. घे बघ. अरे आता तर तू लहान भूत झालास. मी अजून पण लहान होऊ शकतो. या डब्बीपेक्षा पण लहान होऊ शकतोस? हो बिलकुल. हा, तर मग छोटा होऊन या डब्बीत बसून दाखव. मला पण बघू दे तुझी जादूची शक्ती. हा, हे बघ. हो, तुझ्यात तर खूप छान शक्ती आहे. आता तू माझी बुद्धी बघ.